महात्मा हा अनुभवाच्या कसोटीवर आपलं ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार घासलेला असतो. त्याने तो साधू असतो. चराचरातलं परमात्मा तो अनुभवण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. विश्वातल्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवंताला पाहण्याची ताकद ईश्वराने त्याच्यापर्यंत प्राप्त करून दिलेली असते. आत्मसाक्षात्काराने मन, बुद्धी, इंद्रिये या सर्वांवर त्यांचं नियंत्रण असतं. मायबाप तो महात्मा असतो. भगवान सांगतात सुमहात्मा सुदुर्लभ. असा महात्मा दुर्लभ आहे. येर बहुत जोडीती किरीटी, जयाची भजने भोगासाठी आशा तिमिरे दृष्ट्या विषांद झाली. येर बहुत जो मिळतील पण असा साधू भेटणे नाही बाबा जो आत्मसाक्षात्कारी संत आहे. हो बडीशिपीन धोका दिला. फुकटची होती खाल्ली मी बी. जाऊन दे नाही सांगत सगळं. काय असतं संत म्हणजे? कोणाला संत म्हणतात? महात्मा कोणाला म्हणतात? एक गोड ओवी सांगतो का भागवत. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. ज्ञानोबर आहे सांगतात. लय वाचे जारे ज्ञानेश्वरी लय वाचा. अजून दयानंद महाराजाला कोणतंही ज्ञानेश्वरीचं पान काढा आणि त्याच्यातली ओवी जर पाठ नसली तर धंदा सोडून देईल. माहिती काय गंमत सांगतो. हो बहुत पाठांतर करायचं. माऊली शरदा ठेवा. लय मोठं होताल तुम्ही, लय मोठं. आणि माझ्या तर शुभेच्छा आहेतच. आप्पा तुम्ही लय मोठे कीर्तनकार होणार. तुमच्याकडे 2 अंग आहेत, गाणं आहे सगळं. हां मी दुसऱ्याकडून धंदा करून घेतोय तरी मोठा झालो. दलाल आहे मी खरा. मला अर्थशास्त्र चांगलं ज्ञान आहे. मार्शल रॉबिनच्या व्याख्यापाठ केलेला महाराज आहे. शेअर बाजार केलेला महाराज. हे सगळं ज्ञान असलंच पाहिजे आपल्या लोकांना. का नसलं पाहिजे? प्रत्येकाला ज्ञानाची गरज. ज्ञान आहे ते कोणत्याही विषयातलं असू द्या, त्याचं ज्ञानच पाहिजे. पण तसं नाही. अनुभव फार महत्त्वाचा आहे. अनुभवात साधू संतांनी अनुभवा वाचून काही सांगितलंच नाही. Yeah.
चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगी. अनुभवाचं फार महत्वाचं असतं. अनुभव नसेल ना ते ज्ञान खोटं आहे. एक आनंद फंदी नावाचा कवी होऊन गेला. त्याने म्हटलं एके ठिकाणी अनुभवाविन मान डवलवू नको रे म्हटलं. हो, अनुभव नसेल तर तुला ताल कालन सम कळत नाही, उघड रोज रोक आणतोय खाली. काय उपयोगाचं बेकार आहे रे ते. कळलं पाहिजे थोडं, त्यातलं ज्ञान पाहिजे. आता काही काही ठिकाणी आता हा गडी चांगली गाणं तिथे आज सगळी चांगली तयार मंडळी ही सगळी. नाही तर कधी कधी आता पकवाजे रोज कुठं चांगले भेटतात. परवा एक पकवाजे होतं म्हातारं, एकच बोल पाठ होता त्याचा, गंपांग सुतार गंपांग सुतार. मी म्हणलं तुझा गणपा सुतार कधी बंद व्हायचा. काही इलाज नाही त्याला. त्या काय सगळीकडे सगळं चांगलं भेटतं असं नाही. आज सगळंच चांगलं आहे. आज मीही चांगल्या मूडमध्ये, म्हणजे तसं दमलोय मी. 5-6 तास गाडीत बसल्यावर काय सुख आहे का त्या गाडीत. कुकरमध्ये घातल्यावर बसतंय माणूस. हाणतंय आतल्या आत शिट्या. काय करतंय मरल का काय. लय बेकार आहे ते. काय काय वाटतं लोक आराम आला गाडीत. तू बघ बसून 7-8 तास मग उभा राहा 2 तास. अरे सोपं नाही माई बाप. ही ईश्वराने दिलेली देण आहे ही. या आम्ही त्याचा आभार मानतो. अशा महापुरुषाचं काकासारख्यांची आशीर्वाद असतात म्हणून ते पाहायचं. नाहीतर ही तिन्ही भावंड, मला वाटतं मुरलीधर हे थोरल्यांचं नाव आहे ना. हा मुरलीधर, आणखी तुमचं विवेक, हा, आणि ज्ञानेश्वर. नावही फार सुंदर ठेवल्यात आहे पूर्वजांनी. बस खाली एक बस बस आत सरकून बस, गार लागते. बस 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 आता सर बसू दे बाळा त्याला बसू. लेकरं इथे लय लेकरासाठी कुठं नाही. ही तर होत नव्हती तर बाया 10 वर्षापूर्वी गुजरातला जायच्या. त्या गुजरातला आम्हा म्हणून एक म्हातारी होती. बाईच्या पोटावरून हात फिरला की बाई गरोदर राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. तिने खरं लालूच्या फिरवाय पाहिजे होता. काय इतके अंधश्रद्धा असते. 21व्या शतक कॅम्प्युटरचं युग, संगणकाचा काळ. बोल ना आता पण बोल ना. तुम्ही मग भेटला होता हात म्हणजे. हा मग लय शिस्त बेकार धंदा आहे. मग हे तर कोणाचीच, माझ्या फक्त नावातच दया आहे. नाही 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 अजिबात त्याचा माझा कुठे संबंधच आला नाही. त्याचा गंमत आहे ना मोठी. जीवन अनुभवाचं पाहिजे. अनुभव हे अतिशय महत्त्वाचं आहे. काय अनुभव आहे संतांचा. अरे काशीहून पाणी आणलेलं गंगेचं किती चराचरात परमतत्व पाहत होती मंडळी. आणि रामेश्वरला कावड घेऊन निघालेले माझे नाथ बाबा. गाढव तहानेने व्याकुळलेलं हातपाय खोडतंय. नाथांच्या डोळ्यासमोर रामेश्वर दिसला नाही, त्या गाढवात रामेश्वर दिसला. मायबापांनी त्या गाढवाला गंगेचं पाणी पाजलं. इतकी व्यापक दृष्टी. अहो कुत्र कोरडी रोटी घेऊन नामदेवरायाच्या घरून पळत होत. तुपाची वाटी घेऊन नामदेवराय त्याच्या पाठीमागे धावत होते. हातात तुपाची वाटी घेऊन नामदेवराय कुत्र्याच्या मागे धावतात. अरे कोरडी भाकरी खाल्ली तर पोट दुखल, तूप घे त्याच्यावर. त्याच्यातला कुत्र्यातला परमात्मा पाहायला शिकले. अलीकडं काय मोठी व्यापक
मी एकदा हे जिजाऊ साहेबाचं काय गाव हां देवळगाव राजाला आलतो मागल्या महिन्यात कार्यक्रमाला. ते येताना दशमी आणले होते लांब प्रवास म्हणून आपलं जालन्याची तर कुठंतरी जवळच्या बाजूला येर होती एक आपलं पाणी मोटर चाललेलं नाही ते हातपाय धुतले आपले चटई टाकून ड्रायव्हर मी जेवायला बसलो तर ड्रायव्हर म्हणलं मी नाही तर जेवत. म्हणलं मग मी खाईल म्हणलं हॉटेलमध्ये चपात्या ठेवा 2 मला. मी म्हणलं 4च चपात्या आहेत तुला राहू दे बऱ्याच मला एक भागती. नाही म्हणलं तुम्ही 2 घ्या. ती 2 घेतली आणि ती जवळ हॉटेल होतं ते गेलं मिसळपाव काहीतरी खायला. मी आज त्या 2 चपात्या सोडलेल्या. 2 कुत्री आली एक इकडून आणि एक तिकडून एकामेकावर गुरगुर करीत. मी म्हणलं आता ह्याचे वाद लागल्याशिवाय राहत नाही ते. मी काय खडा वगैरे हाणला नाही कारण खडा हाणल्यावर तर लवकर कळवण लागते ही मला माहीत होतं. तर ते कुत्री 2 जवळजवळ आले. मी नुसते भाकरी सोडलेल्या 2 चपात्या मोठ्यांल्यावर आमच्या घरगुती केलेल्या. तर ते दोन्ही पायावर एकामेकाच्या येऊन कळवंड इतकी जोरात लागली. कळवंड तिकडं जायची ती माझ्या अंगावरच आली. मी हाडहाड करून मागं सरकलो. 2 भाकरी उचलल्या आणि पळाले राहू. कळतं का मी काय बोलतो आपल्याला? ते ही महाराष्ट्रातल्या कुत्र्यांचं सांगतोय. प्रसंग पडला की पुण्यात 2 राष्ट्रवादी एक काय मग इथे गेली काय भाऊ एकत्र पण मुंबईत. चांगलं आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही. भाऊभावाने वाहिलं राहिलं पाहिजे की एकामेकाबद्दल. पण 16 वर्षानंतर ही गडी एकत्र आलं की मुंबई जाऊन द्यायची नाही. बुडवित्याल मुंबई असं करून मुंबई ती रे. मुंबई म्हणजे साधी का काय वर्णन केलंय कवीने त्याचं. मुंबईची वस्ती बडी बाका जशी रावणाची लंका वाजली हो डंका पाहिली मुंबई म्हटलं जात. हो राम जोशी सगन भाऊ होनाजी बाळा पटे बापूराव या कवींकडं पाहिलं म्हणजे लक्षात येत काय मजा असते. तेवढा आनंद आहे. पण मला कधी वाटतं अनुभव लय महत्त्वाचा आहे. मी पेराय शिकलो. तुम्हाला पेराय येतो बाबा? येतं हां पेरायला शिकलो. पण सुरुवातीला लहान होतो आपल्या हुलगा मटकी तुरी बाजरी असं हलक्या रानावर पेराय 2च एकर बागायत होता आम्हाला. मी तसा लई दलिंदर बी नाही घरचा. नाही म्हणजे 20 एकर बाग आहे ते द्राक्षाच्या बाग आहेत. हे सगळं 4-2 ट्रॅक्टर येतं सगळ्यात मोठाले इमारती 4-4 मजली वगैरे एकदमच. हे असं गोसाई म्हणून फकीर नाही मी. रोजचा हात चालू तो कुठं बंद आहे जरा चालू अखंड. 55 वर्ष धुतोय लोक म्हणजे फुकट आहे. तर गंमत अशा प्रकारची झाले. एकदाच ते वडील मला म्हटले तुला बागायत बी पेरावं लागेल. म्हणलं बिघडेल. तेवढं जर बिघडलं तर आपण वर्षभर काय खायचं. पण आमचे वडील जरा हट्टी होतं स्वभावाने. आरेशचं इरीतून बादलीवर पाणी काढलं तर प्याल्यावर तांब्यावर राहिलेलं पाणी कधी बाहेर ओतून नाही दिलं. इरीत ओतायचो म्हातारा. म्हणलं तो मला पाटबंधारे मंत्रीच करतो. काय करावं काय असली जुनी माणसं. ते हट्ट धरले. मी पेरायला सुरुवात केली. काय मोठी मजा. 2-3 फेरा आलं. तुमच्याकडे फेर म्हणता का मुरडान हा 2-3 मुरडान आली. 2-3 मुरडान आले. आमच्या भागातला चांगला पेरणारा आला आणि तो माझ्याबरोबर 2-3 मुरडानं चालला आणि माघार निघाला. मी ते पण थांबवली आणि हात जोडलं. म्हणलं काका चांगलं सुटतंय का म्हणजे हे मूठ चांगली सुटती का? हां तो म्हणला बरं आहे म्हणला पण नळ जरा ज्यादा वाजत्यात. कळलं ते मला. नळ ज्यादा वाजत्यात ह्याचा अर्थ काय दाट होत असलं पाहिजे. अनुभवाचा होता तो. पण अनुभव देणं दुसऱ्याला चांगला अनुभव देणारा नव्हता. मी तिथून पुढं मूठ आवडली. ती 9 फुटावची पाड उगवलं. एकच वाक्य त्याचं नळ ज्यादा वाजत्यात. अरे दुर्जनाचं एक
एक वाक्य सज्जनाचं आयुष्य बर्बाद करत असतं मायबाप, आणि सज्जनाचं एक वाक्य वाल्याचा वाल्मिक सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलण्यामध्ये सुद्धा पुढच्याचं हित होतं मायबाप. नारदाच्या एका वाक्याने वाल्याचा वाल्मिक झाला मायबाप, वाल्मिक झाला, बीडचा नाही. केले रामायण रामाधी, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी, किती मजा आहे. एक वाक्य पण सज्जनाचं एक वाक्य, ते सज्जन असतात, आत्मज्ञानाने परिपूर्ण असतात, हे सांगण्यासाठीच अभंगाचं पहिलं चरण आहे. ह्या अभंगाला फक्त कैसा शब्द सुरुवातीला लावायचा. कैसा की उत्तर ऐसा, किती सोपं सरळ प्रवेश होतो यात. असा ज्याचा अनुभव आहे हे संपूर्ण विश्व परमतत्वाने भरलंय. मग देव पाहायला कुठे जावं लागतं? देव म्हणजे तरी काय असतं? देव हा मुळात संस्कृत शब्द आहे. देव नावाच्या धातूपासून देव शब्दाची उत्पत्ती. देव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. बस जिथं परिपूर्ण ज्ञान आहे, ज्ञान ईश्वर, ज्ञानातच ईश्वर दडलेलं असतं. ज्ञान महत्त्वाचं आहे मायबाप, ते कोणत्याही विषयाचं असू द्या, पण ज्ञान महत्त्वाचं आहे. ते वृद्धिगत करावं लागतं. तुमचं शिक्षण किती झालं? तुमचं कशाला, तुम्ही बाद झालं. आता काय करायचं शिकून तुम्ही? ग्रॅज्युएशन तुम्ही? बरं. डार्विनने आपल्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांतात म्हटलंय,
आमिबा म्हणजे एक पेशी प्राण्यापासून जीव उत्क्रांत होत होत माकडापर्यंत आला आणि माकडाने शेपटीचा उपयोग केला नाही म्हणून शेपूट झडून गेलं. माकड हा नावाचा अवशेष तेवढा शिल्लक राहिला. डार्विनचा उत्क्रांतवादाचा सिद्धांत खरा असेल तर माणसाने बुद्धीचा उपयोग केला नाही, तर डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे ती निकामी होण्याची किंवा झडून जाण्याची शक्यता आहे. म्हणून तिला तत्वज्ञानाच्या सहानेवर सारखी घासली पाहिजे. विठ्ठल एवढ्याशा आकाराचा ब्रेन दिलाय तुम्हाला. मला किती लिंबाच्या पेक्षाही लहान आकाराचा. आणि आत एक बॉबिन बसवली ईश्वराने. रात्रंदिवस फिरती ती बॉबिन. तिच्यावर चढवलेला जो बेल्ट आहे ना, तो किती लांबीचा आहे. विल्सन नावाच्या शास्त्रज्ञाने जपानच्या म्हटलंय पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील इतक्या लांबीचा बेल्ट एवढ्याशा छोट्या बॉबिनमध्ये. आणि ती बॉबिन फिट केली मेंदूमध्ये. कोणाची 10 वर्ष, कोणाची 20, 50, 70, 80, 90, 100, 110, 120 वर्षापर्यंत काय कायची बॉबिन काम करते. फक्त वापरणार महात्मा लागतो. आमच्या एका पठ्ठ्याने ती बॉबिन 1400 वर्ष वापरली. मायबाप भंगार होऊन दिली नाही. कुणी? चांगदेवाने 1400 वर्ष. बॉबिन मुद्दाम कळण्यासाठी शब्द वापरला, नाहीतर ह्या कॅम्प्युटर मधला तो सुंदर सॉफ्टवेअर आहे. विठ्ठल देव काय असत, कुठं पाहायचा देव. आजही निरीश्वरवादी माणसं आहेत. ईश्वराला न मानणारी, वेदाला न मानणारी. तुकोबरायच्या काळातही होती. ते तर आजच्यापेक्षाही जास्त विद्रोही होती. इतकी विद्रोही होती की त्या काळच्या लोकांनी जाऊ दे, वयस्कर माणूस चांगलं आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणे त्यांना बाबा म्हणतात. आज सांगली जाहिरातीच होत्या सांगलीमधल्या. बाबा तुमच्या कृपेमुळं काँग्रेस पराभूत झाली म्हणजे. म्हणजे विडंबन केलंय त्या जाहिरातीमध्ये. विरोधाभास आहेत. काहींचं बोलणं चांगलं असतं, काहींचं विकृत असतं. सगळी चांगली बोलतात अशातला काही भाग नाही. चांगली सगळीच खळखळून मोकळ्या मनाने असतात असं काही नाही. आता कर्जतला मी फार मोठं मंदिर बांधलंय बालाजीचं. फार मोठं म्हणजे 2.5 कोटी रुपये खर्च केला आहे त्याला. 10,500 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे. 9.25 क्विंटल वजनाची मूर्ती माझी भगवंताची. एवढं मोठं आहे. पाणी नव्हतं मागल्या उन्हाळ्यात. बोर घेतलं. 350 फूट नेलं पण थेंब लागला नाही पाण्याचा. तो रस्त्यावरून 2-4 माणसं आली रोडलाच इथे माझ्याकडे बघून गेलं काय फेल. आता हे हसणं चांगलं आहे का? काय कधीतरी सांगूनपणाने हसणार. म्हणजे मी जवळजवळ 40-50 हजाराला मातीत गेलोय आणि त्याचं हसून स्वागत म्हणलं. मला तर इतकी चिड आली की एकाला बोरमध्येच घाला वाटायचं. काय करावं ही माणसं अशी. उपासाने हसत जाऊ नये. उपास नाही कामाचा. म्हणून त्या काळच्या लोकांनी तर तुकोबारायचे सगळे ग्रंथ, सगळी लिखाणं, हस्तलिखित पानं, त्या सगळ्या वह्या एकत्र एक गठ्ठा बांधल्या आणि तुकोबराय इंद्रायणीच्या किनाऱ्यावर बसले होते भजन करीत. त्यांच्या पुढं नेऊन मांडल्या आणि त्यांना सांगितलं हट्टाने की तुम्हाला ह्या दगड बांधून वह्या पाण्यात बुडवाव्या लागत्या. नाईलाज झाला. पाटील विरोधात, देशपांडे विरोधात, गावातले सगळे त्या काळचे तथाकथित बुद्धिवादी विरोधात. कोणी बाजू घ्यायलाच नाही महाराजांची. 4 टाळकरी ती बिचारी काय करणार.
बस अहो दगड बांधली, दगड स्वतःच्या हाताने तो कोपराने गाथा इंद्रायणीच्या डोहात समर्पण केलं, पण बोलला नाही तो. जणी दगडाचा इतवाया, जणी दगडाचा इतवाया, जणी दगडाचा इतवाया, जणी दगडाचा इतवाया, जरी दगडाचा इतवाया, जरी दगडाचा इतवाया, जरी दगडाचा इतवाया, जरी दगडाचा इतवाया. वह्या बुडल्या नाहीत पाण्यामध्ये. पंढरी रायाने त्या वह्या आपल्या पोटाशी दाबवून धरल्या. कोपरा की एक अक्षर त्या पानाचं भिजलं नाही. भगवंताला माहीत होत हा गाथा जर या इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. माझा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा. 13 दिवस वह्या पाण्यात. साक्षात्कार झाला पंढऱ्याचा. प्रत्यक्ष भगवंताने वह्या तो कोपराच्या हातात दिल्या. मंदिरात घेऊन आले पांडुरंगाच्या. वाड्यातच मंदिर. या दुर्जनाने पानं खालीवर लावली होती. तुकोबरायाने सगळे पानं क्रमवार लावायला सुरुवात केली. सगळा गाथा लावून झाला, पण 2 पानं काही सापडली नाही त्यातली. त्याने आपल्या मुलाला महाराजांनी विचारलं, काशीबाई आपण घेतली याच्यातली पानं? ते म्हटले नाही बाबा. भागीरथी तू घेतली? नाही बाबा. विठोबा तुम्ही घेतली पानं? नाही. शेजार पाजारच्या मुलांना विचार, कोणी म्हटलं नाही पानं घेतली याच्यातली 2. मग आपल्या धर्मपत्नी जिजाबाई, जिला आवली या नावाने हाक मारित असायची तो कोपर. कारण प्रत्येक पुरुषाची बायकोला 2 नावं असतात. एक व्यवहारातलं असतं, ते सगळ्यांना माहीत असतं, पण एक दोघालाच माहीत असतं. आठवं आपापलं. तिला इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ इथं बुद्ध्वा बुद्धिमानस्य कृत कृतस्य भारत. बसा. मजा आहे. चांगलं आहे. ऐकायची आवड आहे. शरीर साथ करत नाही, काय करतं. थकलं विकलांग झालं की असंच असतं. तर घरी कुणाला सुख नाही त्यांच्यामुळं. सगळी अशीच असतात माणसं. आमच्यामुळं नाही घराला सुख, तर ह्यांच्यामुळं कसं असतं. कोणाचंच नाही. सगळ्यांची अवस्था अशी झालं. 2 पानं म्हणून पत्नी दुसऱ्या नावाने एक हाक मारायची जिजाबाईला. तिला आवली या नावाने हाक मारायची. हो. ती म्हण प्रत्येकाची असतात. आमची म्हातारी थकली, मान हलती, दात कधीच निकामी झालं, 32 गायब, केस पांढरं वाघ झाला, मान अशी हलती, कमरेला बेल्ट, ऑपरेशन फेल गेलं, बसूनच असते, थोडी चालते आपली 10-5 पाव. पण मी अजून प्रेमाने हाक मारतो घरी गेलो. काय चाललंय मस्तानी म्हणतो. ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. अरे बाजीरावाला पायऱ्या उतरता येणार. बाजीराव शनिवार वाड्या पुढं बर जाऊ दे नका हसू नका कोणाला. काय होतंय गारठ्याच्या दिवसात इंद्रिय निग्रह लागतो त्याला. ते काय त्यांचा नाही दोष. हे ते गुळाची वाटी ह्यांच्याकडे दे, ह्यांच्या एक दे खडा तिकडे. घ्या. मी काही खात नाही गुळ. बरेच महाराज लोकांना गुळ लागतो. गुळ फक्त गोडी खात्यात.